नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे घेतलंय। शेवग्याच्या शेंगा मी धुवून कट करून घेतल्यात, त्याची सालं काढून घेतली। त्याच्यानंतर मी इथे घेतलंय लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड, एक मोठा कांदा चिरून घेतलाय, टमाटर एक चिरून घेतलाय, शेंगदाण्याचा कूट, लसणाचे 7-8 पाकळ्या, कोथिंबीर, जिरा आणि मोहरी आणि मीठ। इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यात मी दीड पळी तेल घातले। तेल गरम झाल्यावर आपल्याला घालायचं आहे जिरा आणि मोहरी। जिरा मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे कढीपत्ता, इथे मी कढीपत्त्याची 10-12 पाने टाकली आहेत। त्याच्यानंतर एक मोठा चिरून घेतलेला कांदा टाकलाय। कांदा थोडा आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी इथे लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या ठेचून टाकलेत। आता आपल्याला टाकायचं एक टमाटर चिरून घेतलेला। गॅस कमीच ठेवायचा आहे। चांगलं परतून घेऊ। आता ह्याच्यावर आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। इथे मी झाकण काढून घेतलंय। कांदा आणि टमाटर मऊ झाले। त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, धनेपूड अर्धा चमचा, अर्धा चमचा जिरेपूड। याच्यामध्ये मी सगळं घालून घेतलंय। थोडं परतून घेऊया। त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे शेंगा, मसाल्यामध्ये परतून घेऊया। आता मी घातलाय शेंगदाण्याचा कूट, मीठ अर्धा चमचा, चांगलं परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊ। याच्यावर कोथिंबीर मी घातली आहे। गॅस कमी करून झाकण ठेवूया आणि 15 मिनिटं वाफवून घेऊया। 15 मिनिटांनंतर आपली भाजी तयार झाली आहे। भाजीला आपल्या छान कलर आलाय। आपल्या शेंगा मस्त शिजलेत। अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, छान लागते। मी प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला।
भाजी तुम्ही कोणत्याही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता। आता मी त्याच्यावर वरती कोथिंबीर घातली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।